सुप्रसिद्ध राजज्योतिषांत्रिक श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम चिंतन, सत्संग आणि साधना। सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा। उपेक्षू नको गूढमंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता। जय जय रघुवीर समर्थ। श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। ओम साईराम। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। मुद्गल ऋषी अतिशय उत्साहामध्ये गणपती बाप्पा जे काही सांगतायत ते ऐकतायत आणि 4 कला आता आपल्याला प्राप्त करून घ्यायच्या आहेत। त्याच्यामधलं पहिलं म्हणजे आकर्षण असणारे, वक्तृत्व असणारे, कर्तृत्व असणारे, दातृत्व असणारे। ह्या सगळ्या विचारांनी एकदम म्हणजे की असे एकदम प्रफुल्लित झालेले आहेत आणि ते प्रफुल्लित होत असताना बाप्पाकडे बघतायत की आता बाप्पा काय बोलतायत आणि बाप्पाच्या चेहऱ्यावरती असं स्मित हास्य आहे आणि त्या स्मित हास्यामध्ये बाप्पा जणू काही अशी काहीतरी चिंता करतोय असं त्यांना वाटलं आणि म्हणून त्यांनी सहज बाप्पाला विचारलं की का हो बाप्पा, माझ्याकडनं काही चुकलं का? अरे नाही नाही, काही चुकलं नाही। का बरं, असं का विचारतोस? त्याच्यावरती मुद्गल ऋषी अगदी आब्दीनं बोलले, नाही बाप्पा, तुम्ही मला थोडेसे असे चिंतेत दिसलात। तर म्हणले हां, मी थोडीशी चिंता नक्की करतोय, कारण या 4ही कला ज्या आहेत, ज्यामध्ये वक्तृत्व आहे, कर्तृत्व आहे, दातृत्व आहे आणि आकर्षण आहे, पण मुद्गला तुझ्यामध्ये त्याच्याकरता खूप सारे बदल व्हायला लागतील रे। काही गुण तुला तुझ्यामधनं काढावे लागतील। नाही, कुठले गुण काढावे लागतील? कुठल्या गोष्टीमध्ये मला बदल करावा लागेल? प्रभू तुम्ही मला सांगा, मी सगळं काही करायला तयार आहे। मी तुमचा दास आहे आणि मी तुम्हाला समर्पित आहे। एक समर्पित शब्द ऐकल्यानंतर बाप्पा खुश झाले आणि बाबा उत्साहाने आत्ता मुद्गल ऋषींना सांगतात, मुद्गला सगळ्याचं नुकसान कशाने होतं रे? तर म्हणले बाप्पा कशाने होतं म्हणजे कशाने होतं नुकसान असं तुला वाटतं? त्याला मुद्गल ऋषी म्हणले, माझं तर आत्तापर्यंत सगळं नुकसान क्रोधाने झालेलं आहे। आणि आता भूषंडीला म्हणजे आपल्या शिष्याला सुद्धा मुद्गल ऋषी विचारत आहेत की आता आहे ना, तू जरा मला सांग ना, प्रश्नाचं उत्तर दे ना जरा माझ्या, की मी बाप्पांनी मला प्रश्न विचारला तर मी उत्तर दिलं क्रोधाने, तुला कशाने वाटतं उत्तर द्यावं? आता तो सुद्धा षडाक्षरी मंत्राचा जप करतोय, त्यामुळे भूषंडी ऋषींनी लगेच सांगितलं की मला वाटतं ना, लोभाने नुकसान होईल। माझ्या आयुष्यामध्ये मी आत्तापर्यंत फक्त लोभ केला आहे आणि लोकांना वाटेमध्ये लुटलंय, त्यामुळे मला असं वाटतं लोभाने नुकसान होईल। त्यावरती मुद्गल ऋषी म्हणले, अगदी बरोबर, बाप्पांनी मला हेही सांगितलं की सर्वात मोठं नुकसान हे कामाने होतं, क्रोधाने होतं आणि लोभाने होतं। मग काम, क्रोध आणि लोभ हे आपल्याला सुद्धा माहिती आहे, काय मग त्याच्यामध्ये वेगळं आहे? मग हा सत्संग कशासाठी आपण ऐकतोय? तर या सत्संगामध्ये हा काम, क्रोध आणि लोभ कसा पूर्णपणे आपल्यामध्ये निघून जाईल, ते निघून जाण्याचं सूत्र आपल्याला मिळणार आहे आणि ती माहिती आपल्याला मिळणार आहे आणि जी आपण अंगीभूत केली तर निश्चितपणे याच्यापुढे आपण काम, क्रोध, लोभ ह्याच्या विरहित असणार नाही। आपण इतके श्रेष्ठ नाही की आपले ते निघून जातील, परंतु एवढं नक्की होईल की त्याच्यावरती कंट्रोल 100% येईल। म्हणजे बाप्पा आम्हाला कदाचित भेटेलही किंवा बाप्पा निदान आमच्याकरता काही ना काही पाठवेल तरी, ही आमची पात्रता 100% होईल। आणि शेवटी प्रॅक्टिस मेक द मॅन परफेक्ट आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, त्यामुळे एकदा जर ती गोष्ट प्रॅक्टिसमध्ये येत राहिली तर हळूहळू का होईना पण आम्ही परफेक्ट निश्चितपणे होऊ। मग काम, क्रोध, लोभ याच्यावरती जर आपल्याला कंट्रोल आणायचा असेल, हे जर पूर्णपणे काढून टाकायचे असतील तर काय करायला पाहिजे? मोठ्या आस्थेने त्यांनी गणपती बाप्पाला विचारलं। गणपती बाप्पांनी त्यांना अनेक उत्तम उदाहरणं दिली आणि त्याच्याप्रमाणे हे काम, क्रोध आणि लोभ हे कसे ताब्यामध्ये ठेवता येतील याबाबत मुद्गल ऋषींना मार्गदर्शन केलं। परंतु त्या सगळ्या गोष्टी बाप्पा सांगत असताना या सगळ्या गोष्टी आपल्याला समजणं थोडंसं कठीण जाईल, म्हणून आपण एक सोपी गोष्ट बघूया। आज वसिष्ठ ऋषींचा आश्रम आहे आणि वसिष्ठ ऋषींच्या आश्रमामध्ये कामधेनू आहे। ते कामधेनू म्हणजे वसिष्ठ ऋषींचं इतकं त्या गायीवरती प्रेम आहे ना की वसिष्ठ ऋषी स्वतः त्या गायीच्या सेवेमध्ये असतात आणि ती कामधेनू आहे। ती कामधेनूंनी कधीच त्या वसिष्ठ ऋषींना नाराज ठेवलेलं नाही। जेवढी ती तिची सेवा करतात त्याहून जास्त ती त्यांच्याकरता तत्पर असते आणि अशा ह्या त्यांच्या आश्रमामध्ये त्या ठिकाणी 1000 सैन्य घेऊन आज विश्वामित्र ऋषी आलेत आणि आज म्हणले या वसिष्ठांचा काय तो सोक्षमोक्ष लावून टाकायचा, या वसिष्ठांबरोबर आज युद्ध करायचं, यांना पराभूत करायचं आणि यांना पराभूत करून काय करायचं तर त्या ठिकाणी दशरथाच्या दरबारामधली जी गादी आहे ती गादी आपल्याला मिळायला पाहिजे, हा संपूर्ण पण बांधलेला आहे। आणि 1000 सैन्य की आज जिंकू किंवा मरू ह्या उद्देशाने त्या ठिकाणी विश्वामित्र ऋषी आलेले आहेत आणि वसिष्ठ काय करतात तर गायीची सेवा करतायत आणि त्या ठिकाणी येऊन त्यांना आता युद्धाकरता
करायचं म्हणून त्यांच्या आश्रमामध्ये प्रवेश केला आहे. कामधेनूचं इतकं वात्सल्य आहे, कामधेनूचं इतकं प्रेम आहे आणि तो वात्सल्य भाव, तो माधुर्य भाव, तो प्रेम भाव इतका काही त्या आश्रमामध्ये भरलेला आहे की त्याच्यामध्ये पाऊल टाकल्यानंतर विश्वामित्र गर्भगळीत झाले आणि त्यांचं 1000 सैन्यसुद्धा गर्भगळीत झालं. आणि मग त्या ठिकाणी वसिष्ठांनी प्रेमाने विचारलं, अरे विश्वामित्र, या तुमच्यासारखा मोठा व्यक्ती आज माझ्याकडे आलेला आहे, बसा बसा. आणि त्यांना आसन दिलं. आसन दिल्यानंतर सगळ्या शिष्यांना बोलवलं, त्यांची फार स्तुती केली आणि त्यांची ओळख करून दिली. ती ओळख इतकी सुंदर होती, ते बोलणे इतकं लाघवी होतं आणि त्याच्यामध्ये विश्वामित्र ऋषी विसरूनच गेले की आपण त्यांच्याकडे युद्धाकरता आलेलो आहोत. आणि याच्यामध्ये तास 2 तास निघून गेले असतील. आणि त्यावेळेला वसिष्ठ म्हणले की विश्वामित्र, आज तुम्ही एवढे सगळे घेऊन आला आहेत, तुमचं सैनिक घेऊन आला आहे, त्यांना आपला आश्रम दाखवा, आपला आश्रम त्यांना फिरवा आणि कोणी जेवल्याशिवाय जाऊ नका, तुम्ही सगळ्यांनी माझ्याकडनं भोजन घ्या. आता भोजन घ्या म्हटल्यानंतर विश्वामित्र अक्षरशः असे खड्ड्यात पडल्यासारखे झाले की अरे मी याच्याशी युद्ध करायला आलेलो, मी हा विचार सगळा आणतो. वसिष्ठ आहेत, अरे ते माझं मन जाणतात, माझं चित्त जाणतात, माझ्या मनामध्ये काय विचार आहेत ते सगळं त्यांना माहिती आहे. आणि तेवढं माहिती असतानासुद्धा त्यांनी एवढं आदरातिथ्य केलं. काही व्यक्ती आहे, किती सुंदर माणूस आहे आणि खरंच आज आपलं चुकलंच म्हणजे, पण यांच्याकडनं आपण हे घ्यायला पाहिजे. खरंच या वसिष्ठांकडनं आज आपण इथून घेऊन जाऊया. हा सगळा विचार करून तो आश्रम आपल्या 1000 सैनिकांना दाखवतायत, सांगतायत. त्याच्यामधले हरिणं आहेत, ती हरिण त्यांना दाखवतायत. त्याच्यामध्ये वेगवेगळे हिंस्र पशु आहेत, पण ते किती प्रेमाने राहत आहेत ते दाखवतायत. आणि इकडे संपूर्ण सगळी जेवणाची तयारी सुरू झाली आहे आणि सुंदर पदार्थ आणि छान जेवण, असं मस्त जेवण पूर्णपणे केलं. आणि विश्वामित्र ऋषी तृप्त झाले आणि म्हणले की वसिष्ठ, तुम्ही मला सांगा की मी असा आगंतुक आलेला असतानासुद्धा 1000 लोकांचं जेवण, ते सुद्धा एवढी पंचपक्वान्न, इतकं सुंदर जेवण कसं काय बनलं? काय याच्यामध्ये कुठली कला आहे, कुठली जादू आहे? ते म्हणले, कुठली आले जादू आणि कुठली आणि कला? माझ्याकडे कामधेनू आहे, ही बघा ती कामधेनू गाय. आणि कामधेनू गाय दाखवली आणि तिथे लोभ सुरू झाला. आता विश्वामित्र ऋषी वसिष्ठांना असं म्हणतात की ही कामधेनू तुम्ही मला द्या. त्याच्यावर वसिष्ठ ऋषी म्हणतात की नाही, हे ज्ञानाचं पूर्णपणे गृह आहे, इथे ज्ञान दिलं जातं आणि हे ज्ञान घेण्याकरता खूप लांबून लांबून लोक येतात. मी ते ज्ञान देण्यामध्ये इतका व्यस्त होऊन जातो ना की मला त्यांची काही व्यवस्था करता येत नाही. आणि कामधेनूच माझ्या हाताशी आहे की जी सगळ्यांची व्यवस्था करते. ते काही असो, मी ही कामधेनू घेऊन जाणार. म्हणून त्या कामधेनूचं त्यांनी पूर्णपणे आपल्या ताब्यामध्ये घेतलं आणि तिला घेऊन जायला निघाले. वसिष्ठ हुशार होते आणि काम आणि क्रोध आणि लोभ या सगळ्या गोष्टींवर त्यांनी विजय प्राप्त केलेला होता, त्यामुळे ते काहीच बोलले नाही. परंतु कामधेनू गाय ती जेव्हा पंचपक्वान्नाचं जेवण करू शकते तर ती 10,000 सैन्यसुद्धा उभं करू शकते. तिने 1000 विश्वामित्रांच्या सैन्यापुढे 10,000 सैन्य गोळा केलं आणि विश्वामित्रांना विचारलं, हे सगळे सैनिक तुला जिवंत घरी न्यायचेत ना आणि तुला जिवंत घरी जायचं आहे ना? तिच्या त्या प्रश्नामध्ये काय समजायचं ते विश्वामित्र समजले आणि आपल्याला लोभ झाला हे सुद्धा कळलं. त्या ठिकाणी वसिष्ठांची माफी मागली आणि माफी मागून तपश्चर्येला निघून गेले. आता तपश्चर्येला निघून गेल्यानंतर 20,000 वर्ष तप केलं. कशा करता? तर लोभावर विजय मिळवण्याकरता. बघा, लोभावर विजय मिळवण्याकरता 20,000 वर्ष तप विश्वामित्र ऋषींना करावं लागलं. तेव्हा कुठे लोभावरती विजय मिळवला. परंतु विजय मिळवत असताना इंद्राने काय केलं तर मेनकाला त्या ठिकाणी पाठवून दिलं. मेनकाला त्या ठिकाणी पाठवलं आणि मग आपल्याला सगळ्यांना विश्वामित्राची ती स्टोरी, विश्वामित्र ऋषींची ती स्टोरी आपल्याला माहिती आहे की त्या मेनकावरती त्यांची पूर्णपणे उपासना तिथे ढळली आणि ती ढळून त्यांनी मेनकाबरोबर संसार चालू केला आणि शकुंतलेला जन्म दिला. मग शकुंतलेला जन्म झाला, त्याच्या वेळेला त्यांना पश्चाताप झाला आणि म्हणले काय 20 वर्ष एवढी तपश्चर्या केली पण कामावरती विजय नाही मिळवता आला. मग कामावरती विजय मिळवण्याकरता पुन्हा ते 20,000 वर्ष तपश्चर्येला बसले. पुन्हा 20,000 वर्ष तपश्चर्येला बसल्यानंतर इंद्राने पुन्हा त्यांच्याबरोबर राजकारण केलं आणि राजकारणामध्ये सुरुवात ही याच ठिकाणी झाली बरं का. म्हणजे इंद्राकडनं पहिलं राजकारण केलं गेलं आणि आता यांना जर ही तपश्चर्या सक्सेस झाली, यशस्वी झाली तर यांना इंद्रपद प्राप्त होईल. माझी सत्ता यांच्या हातामध्ये जाईल, माझी खुर्ची यांच्या ताब्यामध्ये जाईल आणि त्याच्यानंतर मग माझी सत्ता कशी राहील ह्या गोष्टीचा विचार करून इंद्राने त्या ठिकाणी रंभेला पाठवलं. आपल्याला फक्त मेनकेबरोबरचा किस्सा माहिती आहे, परंतु रंभा पण आली. रंभा ज्या वेळेला आली त्यावेळेला रंभा आल्याच्या नंतर विश्वामित्रांना राहवलं नाही. त्या राजकारणावरनं चीड आली की अरे मी इथे साधना करतोय, कशा करता करतोय तर काम, क्रोध, लोभ ह्याच्यावरती विजय मिळवण्याकरता करतोय आणि हा काय इंद्र करतोय तर माझ्याबरोबर छल करतोय, माझ्याबरोबर कपट करतोय. आणि त्या ठिकाणी आपली दृष्टी पूर्णपणे त्या रंभावरती टाकली. आज विश्वामित्रांचा अधिकार इतका मोठा झाला आहे, तपश्चर्येने इतकी मोठा दर्जा त्यांना प्राप्त झाला आहे की त्या ठिकाणी रंभा पूर्णपणे जळून खाक झाली. तिचं भस्म झालं आणि तिचं भस्म झाल्यानंतर कुठेतरी ते हसले आणि हसले तिथेच फसले. विश्वामित्रांना समजलं की लोभावर नियंत्रण ठेवलं गेलं, कामावरती नियंत्रण ठेवलं
बोललं गेलं हे दोन्ही मी जिंकले, परंतु क्रोध मी जिंकू शकलो नाही. हा मी क्रोध व्यक्त केला आणि त्याच्यामध्ये रंभा गेली. पुन्हा 20,000 वर्ष तपश्चर्या केली. अशी 60,000 वर्ष तपश्चर्या केली आणि 60,000 वर्ष तपश्चर्या करून झाल्यानंतर काम, क्रोध आणि लोभ या तिन्ही गोष्टीवरती त्यांनी विजय प्राप्त केला आणि मगच ते विश्वाचे मित्र झाले. ते खऱ्या अर्थाने विश्वामित्र झाले. आता आपल्याला पण सगळ्या जनमानसामध्ये मित्र व्हायचे, आपल्याला सुद्धा सगळ्यांचं सखा व्हायचं आहे, आपल्याला प्रत्येकाच्या ठिकाणी मित्रत्वाचा भाव निर्माण करायचा आहे. मग काम, क्रोध, लोभ याच्यावरती विजय मिळवायला पाहिजे. आता मुद्गल ऋषी घाबरले, म्हणजे देवा आता तुझी काय इच्छा आहे? मी 20,000 वर्ष तपाला बसू, मी पुन्हा 60,000 वर्ष तप करू आणि तेव्हा हे काम, क्रोध, लोभ जिंकू का? तेव्हा बाप्पा म्हणला, एवढं करायची काहीच गरज नाही. अहो मी तुमच्या समोर आहे, मी बुद्धिदाता आहे, मी सुखकर्ता आहे, मी दुःखहर्ता आहे आणि त्याचबरोबर मी तुम्हाला हे पूर्णपणे कला शिकवतो आहे. मग शिकवत असताना सर्वात सोपी गोष्ट मी तुम्हाला देतो, तुम्ही माझा षडाक्षरी मंत्राचा जप करा. षडाक्षरी मंत्र तोच जो मुद्गल ऋषींनी भूषणी ऋषींना दिला, गणेशाय नमः. आपल्याला सगळ्यांना पुन्हा एकदा मी सांगतो, गणेशाय नमः. बाप्पाच्या स्वतःच्या मुखातून षडाक्षरी मंत्र हा मुद्गल ऋषींनी प्राप्त करून घेतला आणि मुद्गल पुराणामध्ये तो तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी लिहून ठेवला. आपण निश्चितपणे मुद्गल ऋषींनी एवढे श्रेष्ठ नाही होऊ शकत, पण जगाचं मित्र व्हायचं आमच्या प्रत्येकाच्या मनामध्ये आहे, जगाला मदत करायची आमच्या मनामध्ये आहे. आम्ही तसं वागतोही, पण वेळ प्रसंगी आहे ना, काम, क्रोध, लोभ याच्यात आम्ही सगळेच अडकतो. आम्हाला आता त्याच्यापासून विरक्त व्हायचं आहे आणि विरक्त व्हायचं असेल तर काय करायचं आहे? तर हा षडाक्षरी मंत्र जो गणपती बाप्पांनी स्वतःच्या मुखाने, म्हणजे भगवान उवाच, जिथे देव स्वतः बोलले आणि मुद्गल ऋषींनी तो पूर्णपणे ग्रहण केला आहे आणि आपल्याकरता मुद्गल पुराणात लिहून ठेवला आहे, तो षडाक्षरी मंत्र गणेशाय नमः. आम्हाला इतके दिवस माहिती होतं की काम, क्रोध, लोभ हे तिन्ही आमच्यामध्ये आहेत, पण त्याच्यावरती विजय कसा प्राप्त करायचा, त्याच्यापासून अलिप्त कसं व्हायचं, याच्याकरता आज आम्हाला मंत्रही मिळाला. तुम्ही रोज या मंत्राचं जेवढं शक्य तेवढं पुनश्चरण करा, मनातल्या मनामध्ये या मंत्राचा जप करा. या मंत्राचा जप करून काम, क्रोध, लोभ या तिन्हीवरती निश्चितपणे तुम्ही हवा तेवढा विजय प्राप्त नाही करू शकले तरी कंट्रोल नक्की प्राप्त कराल आणि निदान विश्वामित्रांसारखं अख्खं विश्व नाही, परंतु आपल्या संपर्कातली सगळी व्यक्ती, आपली नातेवाईक मंडळी, आपले शेजारी, आपल्या सोसायटीमधली लोक, आपले कलिग यांच्याबरोबर निश्चितपणे आपण चांगले संबंध निर्माण करू शकतो. आपण विश्वाचे मित्र नाही होऊ शकलो तरी आपल्या परिवाराचे किंवा आपल्या रेंजमधल्या सगळ्या लोकांचे आपण नक्की मित्र होऊ शकतो. तेव्हा हे मित्र बनवण्याकरता आणि काम, क्रोध, लोभ याच्यावरती कंट्रोल प्राप्त करण्याकरता तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि आज इथेच थांबूया. ओम साईराम.